आम्ही उत्तर द्यायला उभं राहिलो 3 किंवा 4 सदस्य होते। सन्माननीय तालिका अध्यक्षांनी त्यावेळी सांगितले की जे सदस्य नाहीत त्यांचे उत्तर देऊ नका, जे सदस्य आहेत त्यांची उत्तर द्या। हा गेल्या आठवड्यातला अनुभव अध्यक्ष महाराज सगळे मंत्री बसून होते, सगळ्या मंत्र्यांकडे चार्ट होते, कुठल्या सदस्याने काय मुद्दा मांडला त्याचं काय उत्तर द्यायचं। सदस्य सुद्धा नसतात सन्माननीय अध्यक्ष महाराज उत्तर ऐकायला, मग रिकाम्या बाकड्या पुढे उत्तर द्यायचं काय? जे सदस्य आता 6 मंत्री बसलेत ना, 6 मंत्री आहेत, हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 मंत्री इथं आहेत। ठीक आहे खोतकर साहेब बोला। खोतकर साहेब महोदय, अध्यक्ष महोदय, हा अध्यक्ष महोदय, विजय भाऊ अध्यक्ष महोदय, हा पॉइंट ऑफ प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष महोदय आणि नियमाचा भाग आहे। आपण कार्यक्रम छापला अध्यक्ष महाराज, लक्षवेधीनंतर विषयावर चर्चा होईल। राजे दादा लक्षवेधी, मग त्या एवढं नाही कळत आपल्या लोकांना, आपण हजर राहिले पाहिजे। वारंवार का सांगावं लागतं सभागृहाला? सभागृह एक मिनिट अध्यक्ष महोदय आहेत, मला मानून द्या, लक्षवेधी संपताच लगेच येतं, मला मानून तर द्या अध्यक्ष, नाही मला मानून द्या प्रभू साहेब। अध्यक्ष महाराज, हा पॉइंट ऑफ प्रोसिजरचा विषय वारंवार का सांगावं लागतं सभागृहामध्ये? दुसरं कोणाला सभागृहामध्ये वारंवार का बोलावं लागतं? अध्यक्ष महोदय, जर या सभागृहातलं काम नियमाने चालत नसेल तर तुम्हाला अधिकार अध्यक्ष महोदय ताकीद देण्याचा, तुम्हाला अधिकार अध्यक्ष महोदय सांगण्याचा, तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्ही इथून तुमच्या त्या चेअरवरून तुम्ही निर्देश देऊ शकता अध्यक्ष महोदय। मंत्री आहेत, राज्यमंत्री का हजर राहत नाहीत? खोतकर साहेब कोणीतरी हजर राहिलं पाहिजे की नाही? येणार आहेत मंत्री महोदय, तोपर्यंत प्रभू साहेब आपण चालू मी करा। उद्योग खात्याबद्दल बोलत नाही, पण बाकी खात्याचे मंत्री कुठे आहेत? कामगार खात्याचे मंत्री कुठे आहेत? संसदीय कार्यमंत्री ते लिहून घेणार, कामगार खात्याचे मंत्री कुठे आहेत? प्रभू साहेब ग्रामविकास मंत्री महोदय आहेत। करा आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत, ऊर्जा आणि खनिकर्म मधला खनिकर्म मंत्री इथं आहे, आणि सहकार मंत्री आणि बांधकाम मंत्री, आज बांधकाम मंत्री नाही आहेत पण बांधकाम राज्यमंत्र्यांची लक्षवेधी वरच्या सभागृहामध्ये आहे, ती संपून लगेच येत आहेत ते खाली। सावकरे साहेब चला। प्रभू साहेब आपल्याला विनंती आहे, चालू करा प्रभू साहेब। चला प्रभू साहेब मंत्री महोदय गोरे साहेब माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर वारंवार मंत्री महोदयांनी उठून सांगितलेलं आहे की 2 मिनिट वारंवार सांगितलं आहे की आम्ही बाकीच्या सदस्यांना बोलवतो। आमच्याही सदस्य महोदयांनी सांगितलेलं आहे की या संदर्भातली मला माहिती आहे साहेब, आम्ही या मागण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सरकार गंभीर आहे आणि सातत्यानं आता 6-7 मंत्री इथं उपस्थित आहेत। इतर वेळ ठीक आहे, 7 मंत्री उपस्थित असताना आपल्यालाही माहिती आहे, आपणही कधीतरी मंत्री होता, आपल्याला परिस्थिती माहिती आहे। वरच्या एका वेळी दोन अरे असलम भाई, आमीन भाई बोलायला लावू नका, आपल्याला माहिती आहे जेव्हा उत्तर देतो सभापती महोदय, अध्यक्ष महोदय जेव्हा मंत्री उत्तर देतात 7-7, 8-8, 10-10 मंत्री तो उपस्थित असतात, समोरच्या बाकावर एक सदस्य नसतो। तुम्ही सांगतात जेव्हा ह्या गोष्टी सांगता तुम्ही सभागृहाच्या चर्चेचं गांभीर्य तुम्ही ठेवलं पाहिजे, असं नाही होतं ना, चर्चेचं गांभीर्य आपल्याला पण असलं पाहिजे। तेव्हा एक सदस्य उत्तर ऐकायला एक सदस्य उपस्थित नसतो। ठीक आहे प्रभू साहेब करा, चालू करा, नाही चालू करा आता आपलं। प्रभू साहेब विनंती आपल्याला, प्रभू साहेब आपण चालू करा, नाही पुढच्या सदस्याचं नाव आपण चालू करा, आपण चालू करा, नाही तर पुढच्या सदस्याला त्या ठिकाणी बोलवण्यात येईल। काय जबरदस्ती आहे का? आम्हाला मेहरबानी करता आमच्यावर?
संसदीय कामकाज आहे. बोला प्रभू साहेब म्हणजे बोला. काय प्रभू साहेब काय नोंद म्हणजे रिकामी वाकड्यावर आम्ही बोलायचा, रिकामी वाकड्याशी बोलायचं आम्ही. चला बोला. तुम्ही काय सांगता आम्हाला?